तुम्ही महिन्याला किती कमावता यापेक्षा तुम्ही ते पैसे कसे वापरता याला जास्त महत्त्व आहे। एक साधा प्रश्न, एकाच कंपनीत एकाच पगारावर काम करणाऱ्या 10 लोकांपैकी फक्त एक माणूस पुढच्या 5 वर्षांत श्रीमंत का होतो माहीत आहे? कारण त्याच्याकडे जास्त पैसे नसतात, तर एक वेगळी विचारसरणी असते। एका खोलीत 30 वर्षांचे 10 तरुण बसले आहेत। सगळ्यांचं वय सारखं, नोकरीसारखी आणि पगारही जवळपास एकसारखाच। बाहेरून पाहिलं तर सगळ्यांचं आयुष्य अगदी सेम वाटतं। सकाळी उठायचं, लोकल किंवा ट्रॅफिकमधून ऑफिसला जायचं, संध्याकाळी थकून घरी यायचं आणि महिन्याच्या 25 तारखेनंतर प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार, यावेळचा खर्च कसा सांभाळायचा। स्क्रीनवर तोच ग्रुप, पण एका व्यक्तीचा लूक आणि कॉन्फिडन्स वेगळा दिसतोय। पण आता वेळ 5 वर्षांनी पुढे न्या, तेच 10 लोक आहेत, पण आता त्यांच्यात जमिनी अस्मानाचा फरक आहे। त्यातला एक माणूस आर्थिकदृष्ट्या फायनान्शियली खूप पुढे निघून गेला आहे। त्याचं उत्पन्न वाढलंय आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने काही अशा सिस्टीम्स तयार केल्यात ज्यामुळे पैसा आता त्याच्यासाठी काम करतोय। त्याच्या चेहऱ्यावर पैशांची भीती नाही की महिन्याच्या शेवटच्या तारखेचा ताण नाही। पण बाकीचे 9 लोक, ते अजूनही त्याच चक्रात अडकलेत। पगार येतो, खर्च होतो आणि पुन्हा चिंता सुरू होते। जणू आयुष्य पुढे जातच नाहीये, फक्त रिपीट होतंय। बाहेरून सगळं आलबेल दिसतंय, पण आतून स्ट्रेस वाढतोय आणि शोकांतिका अशी की त्यांची चूक नेमकी कुठे होतीये हे त्यांना स्वतःलाच कळत नाहीये। जेव्हा सुरुवात सगळ्यांची सारखी होती तर हा फरक आला कसा? हे नशीब नाही ना कुठली लॉटरी, खरा फरक आहे विचारांमध्ये आणि सवयींमध्ये। त्या एका व्यक्तीने आपल्या पैशांवर ताबा मिळवला, पैसा कुठे जातोय हे समजून घेतलं, खर्च आणि गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट यामध्ये असणारी पुसटशी रेषा त्याने ओळखली। त्याने दरमहा अगदी लहान का होईना पण योग्य पाऊल उचललं। आणि बाकीचे, ते फक्त कमावणे आणि खर्च करणे या चक्रव्यूहात अडकून राहिले। बहुतेक लोकांना वाटतं माझा पगार वाढला की माझे सगळे प्रॉब्लेम संपतील, पण हा सर्वात मोठा भ्रम आहे। खरा खेळ जास्त कमावण्यात नाही तर कमावलेला पैसा तुम्ही कसा सांभाळता आणि कसा वाढवता यात आहे। जर हे गणित शिकला नाहीत तर पगार लाख रुपये झाला तरी तो कमीच पडणार। श्रीमंत होणारे लोक पैशाला खर्च करण्याची वस्तू समजत नाहीत, ते पैशाला एक टूल, साधन मानतात जे त्यांच्यासाठी रात्रदिवस काम करू शकतं। पैशांचे 5 कडू पण सत्य नियम। इन्कम आणि वेल्थ यात फरक आहे। जास्त पगार म्हणजे श्रीमंती नाही। तुमचं आयुष्य एका पाण्याच्या टाकीसारखं समजा। वरून पाणी कितीही वेगाने येऊ द्या, जर टाकीला खाली छिद्र असतील तर टाकी कधीच भरणार नाही। लोक कमाई वाढवतात पण खर्चाची गळती थांबवत नाहीत। 2. पैसा मेहनतीने नाही, सिस्टीमने बनतो। जर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष वेळ दिल्याशिवाय पैसे कमवू शकत नसाल तर तुमची कमाई नेहमी मर्यादित राहील, कारण तुमच्याकडे फक्त 24 तास आहेत। खरी ग्रोथ तिथून सुरू होते जिथे तुम्ही नसतानाही तुमचा पैसा काम करतो। 3. श्रीमंत होण्याआधी पैसा टिकवायला शिका। हुशार माणूस आधी हा विचार करतो की माझं नुकसान कशात होणार नाही, कारण एक चुकीचा निर्णय तुम्हाला 5 वर्ष मागे नेऊ शकतो। म्हणूनच समजूतदार लोक झटपट श्रीमंत होण्याच्या स्कीम्सच्या मागे धावत नाहीत, ते हळू पण योग्य दिशेने चालतात। 4. दिखावा विरुद्ध व्हॅल्यू, शो ऑफ वर्सेस व्हॅल्यू। काही लोक फक्त जगाला दाखवण्यासाठी महागडे फोन्स, ब्रँडेड कपडे आणि अनावश्यक गोष्टींवर एमी भरतात। याउलट यशस्वी लोक तिथेच पैसे लावतात जिथे त्यांच्या आयुष्याची व्हॅल्यू वाढेल। ते दिखाव्यावर नाही, गुणवत्तेवर खर्च करतात। 5. कंपाऊंडिंगची ताकद, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग। वेळेसोबत पैसा स्वतःहून वाढतो, यालाच कंपाऊंडिंग म्हणतात। पण यासाठी 2 गोष्टी लागतात, संयम, पेशन्स आणि सातत्य, कन्सिस्टन्सी। दुर्दैवाने 90% लोकांकडे याच 2 गोष्टी नसतात। ते मध्येच थांबतात आणि म्हणतात हे सगळं पुस्तकात ठीक असतं, प्रॅक्टिकली काही होत नाही। मित्रांनो, श्रीमंत होण्याचा रस्ता ग्लॅमरस किंवा चकचकीत नसतो, तो रोज घेतलेल्या छोट्या आणि योग्य निर्णयांनी तयार होतो। आणि सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, स्वतःवर गुंतवणूक करा। तुमची कौशल्ये, स्किल्स आणि तुमची मानसिकता, माइंडसेट हीच तुमची खरी संपत्ती आहे। पैसा आज आहे, उद्या नसेल, पण तुमची काबिलियत तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही। आता निर्णय तुमचा आहे, तुम्हाला त्या 9 लोकांसारखं आयुष्यभर चक्रात अडकून राहायचंय की त्या एका माणसासारखं स्वतःचं नशीब स्वतः बदलणार आहात। जर तुम्ही आजपासून स्वतःला बदलायला तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा, मी बदलायला तयार आहे। आणि हो, जर या व्हिडिओने तुमच्या विचारांना चालना दिली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे फक्त मोटिवेशन नाही तर खऱ्या बदलाची सुरुवात होते। जय हिंद, जय महाराष्ट्र।